महापालिका निवडणुकांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संदेश दिलाय। त्यांनी निवडून आलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचं अभिनंदन केलंय। अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचू नका असं सांगत मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मितेसाठी लढाई सुरूच राहील असा विश्वास। आणि आमचं कुरारगाव दिंडोशी हे राजसाहेबांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, त्याच्यामुळे विजय निश्चित होता। थोडंसं विरोधकांनी उत्तर भारतीय मराठी करण्याचा प्रयत्न केला, पण उत्तर भारतीयांना देखील विश्वास होता की मनसेची मुलं इथे काम करत आहेत, त्यांनी पाहिलं होतं आम्हाला, त्यामुळे त्यांनी देखील आमच्यावर विश्वास ठेवला, म्हणून इतक्या चांगल्या मताधिक्याने आम्ही तिकडे निवडून आलो। मग भाऊबीज दिलेली आहे बहिणीला? नाही, आता लाडकी बहीण इतकी योजना महाराष्ट्रात चालत होती, तर खरी लाडकी बहीण काय असते त्याचं आम्ही उदाहरण देण्याचा प्रयत्न केला। लाडकी बहीण खरं तर या ठिकाणी नगरसेविका म्हणून त्यांनी देण्याचा प्रयत्न। हो, नक्कीच नक्कीच। तुमच्या डोळ्यात पाणी आहे, काय सांगाल? आनंदाचे अश्रू आहेत, आनंदाचे। पण मग भावाची मेहनत एवढी होती तुमच्या मागे, भाऊ खरं तर पाठीराखा म्हणून आपला ओळखला जातो, पण खरंच हा पाठीराखा झाला? की नक्की हो भाऊ खरंच पाठीराखा? हो, माझा भाऊ पहिल्यापासूनच आहे आणि काय माहिती त्यांनी जे एवढ्या वर्षाची मेहनत करून येते त्याचं त्याला भरपूर हे होत होतं, मग त्याचं खऱ्या अर्थाने समाधान मला आता झाल्यासारखं वाटतंय। मग त्याची मेहनत तुम्ही याच्या आधी देखील बघितलं असेल की राजकारणामध्ये अनेकदा फिरणं किंवा तुम्ही कधीतरी त्याला सल्ले दिलेच असतील। नाही, सल्ले शेवटी बघा, तो आमच्यापेक्षा लहान आहे, पण तो आम्हाला म्हणजे त्याचं एवढं हे आहे की तोच आम्हाला सगळ्यांना सल्ले देतो, आमचा सल्ला त्याला काय द्यायची। पण आज त्याची मेहनत ही तुम्हाला कामी आली? नक्की नक्की, त्याचीच मेहनत मला कामी आली। जसं तुम्ही खरं तर इतके वर्ष मेहनत केली आहे, एखादा कार्यकर्ता जमवणं किंवा एक लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांच्या घरपर्यंत पोहोचणं, हे खरं तर मोठं शिवधनुष्य असतं। बहिणीसाठी तुम्ही ते उचललं। आमचं दोघांचं ते बालपण तिथेच गेलं, शाळा तिथेच, शिक्षण तिथेच, इतकी वर्ष आम्ही तिथेच राहिलोय, त्यामुळे आमचा आधीपासूनच संपर्क दांडगा होता। 20 वर्ष आपण तिकडे सक्रिय काम करतोय। माझ्या बहिणीच्या मित्रमंडळी, माझे मित्रमंडळी, भावाचे मित्रमंडळी आणि बाकी सर्वच परिवार, आमचं 20 वर्षापासून आमचा घरोघरी संपर्क होताच। आमचे सगळी लोक आणि कार्यकर्ते आणि तिकडचे मतदार योग्य संधीची वाट बघत होते आणि ती संधी यावेळेस उपलब्ध झाली। दोन्ही भाऊ एकत्र आल्याची ही संधी होती। दोन्ही भाऊ एकत्र आले हे सुवर्णयोग जुळला, पण राजसाहेबांचा उमेदवार तिकडे येणारच होता आणि त्याच्यामध्ये दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे विजयाचं म्हणून मताधिक्य इतकं मिळालं, विजयावरचं विजय निश्चित झाला। तुम्हाला कितपत वाटतंय, कारण ठाकरे आपण मुंबईमध्ये राहणारे अनेक जण आहेत जे शिवसेना किंवा जे प्रादेशिक